पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 5 जागाकरिता MIM पक्ष लोकसभा निवडणूक लढवू शकतो की नाही याची पाहणी करण्याचं काम माझ्या जबाबदारीवर दिलेलं आहे. त्याच कारणास्तव मी या शहरामध्ये आलेलो आहे आणि तसेच आम्ही या भिवंडीच्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीसाठी आमचे ज्येष्ठ सहयोगी अक्रम खान यांची नियुक्ती केलेली आहे. आता आम्ही वेगवेगळ्या विधानसभाच्या सेगमेंटमध्ये जाऊन पक्षाचा प्रचारसुद्धा करणार, जनताशी संवाद करणार आणि हे समजून घेणार आहे की महाराष्ट्रामध्ये भिवंडी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी इथे MIMने पक्षाचा उमेदवार दिला पाहिजे की नाही ह्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि मला असं वाटतं इतर आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि सामान्य जनतामध्ये फार स्पिरिट आहे, स्फूर्ती आहे की पक्षांनी भिवंडीमध्ये पार्लमेंटची निवडणूक लढवली पाहिजे. हे सुद्धा खरं आहे की शेवटचा निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब घेणार आहे. आता ज्या पद्धतीने आमच्या वरिष्ठांची बैठक झालेली आहे तर आम्ही नॉर्थ सेंट्रल बॉम्बे भिवंडी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी, धुळिया मालेगाव कॉन्स्टिट्युन्सी जिथे आमचे 2 आमदार आहेत, त्या धुळिया मालेगाव कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आमचे 2 MIMचे आमदार आहेत. तसेच नांदेडची कॉन्स्टिट्युन्सी आणि हे झाले 4 जिथे आम्ही निवडणूक आतापर्यंत लढवली नाही. गेल्या 2019मध्ये आम्ही औरंगाबादमध्ये आमचा खासदार निवडून आला होता, तिकडे तर आम्ही लढविणारच आहे. त्याला धरून हे 4 कॉन्स्टिट्युन्सी असे आम्ही 5 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कॉन्सन्ट्रेट करत आहे. आणि शेवटचा निर्णय, अखेरचा निर्णय बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब घेणार. इंडिया आघाडीमध्ये आपल्याला अजून आमंत्रित केलं जात नाही, प्रकाश आंबेडकरांना बोलवलं. आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. त्यांच्याकडे आमची काही किंमत नसेल. तसेच आम्ही त्यांच्यासाठी अनटचेबल आहे ना, कारण ते सेक्युलरचे ठेकेदार आहे. आणि त्यांच्यामधून सुद्धा काय झाला बघा तुम्ही, ते मोठा ठेकेदार होता नितीश कुमार, ते फरार झाला. आता त्यांचं निमंत्रण नाही आला त्यासाठी आम्ही काय सांगू शकतो. आला तरीसुद्धा त्याबाबत काय निर्णय घ्यायचं हा विषय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब ठरवितील. भाजपचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, ते फार मोठ्या आवाजाने सांगतात कायदा सुव्यवस्था आम्ही या राज्यामध्ये ठेवणार. आता माझा एवढाच प्रश्न आहे, त्या आमदारच्या घरावर बुलडोझर चालविणार का? तो आमदार तुमचा नातेवाईक आहे की पक्षाचा आहे? भाजपच्या जे म्हणणं आणि जे करणं त्याच्यामध्ये फार अंतर आहे. बघा ना, ज्या पद्धतीने तुम्ही गरीब मुसलमानाच्या घरावर मीरा रोडवर बुलडोझर चालविलं, आता यांना का सूट देतात तुम्ही? पोलीस स्टेशनमध्ये मी ते व्हिडिओ पाहिलं, आमदारांनी पिस्तूल काढला आणि झालं गोळ्या. काय चाललं काय? आणि तुम्हाला पुन्हा सांगतो मी की ह्या पद्धतीने जे राजकारण करत आहे ना, हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राची प्रतिमा बिहारसारखी नव्हती. भाजप या महाराष्ट्राला बिहारच्या रस्त्यावर घेऊन जातात. आणि माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून कि देवेंद्र फडणवीस साहब, अगर तुमने माँ का दूध पिया है और तुम तत्व की बात करते हैं तो उसके मकान पे भी बुलडोज़र चलाओ. गरीब मुसलमान के मकानों पे बहुत बुलडोज़र चलाए तुमने. मीरा रोड पे आपने क्या किया? करना चाहिए. और जब तत्व की बात करते हैं तो उन्होंने करना चाहिए. और ये बड़े महाराष्ट्र के लिए बड़े दुख की बात है. राजकारण डिफरेंस हो सकता है, मगर कायदा और सुव्यवस्था हमारा इम्पॉर्टेंट प्रश्न है.
उसके बारे में अभी तो कुछ हुआ भी नहीं, मैं सुना ऐसा। अभी क्या होने वाला मालूम नहीं। वो आमदाव की कैसी छूट हो जाएगी, वो भाजपा ऐसा ही काम करता है। अजीत दादा के खिलाफ उनके बड़े बॉस नरेंद्र मोदी ने बोल दिया, इन्होंने बोल दिया चक्की पी सिंह, फिर सब उनके दोस्त बन गए। मेरे को दिखता वो गायकवाड़ को भी उन्होंने क्लीन चिट दे देंगे और कायदा और सुव्यवस्था का जो मजाक है बना गए, मजाक बना गए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।